नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सराव संच 12 प्रश्न क्रमांक 1 अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेल्या संख्यांचे मसावी शोधण्याचे उदाहरण करायचे आहेत. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. इयत्ता 6वी मध्ये सुद्धा आपण मसावी शोधण्याचे उदाहरण केले होते, परंतु इयत्ता 6वी मध्ये आपण मसावी शोधण्याची विभाजक पद्धत शिकलो होतो. विभाजक पद्धतीने आपण मसावी शोधत होतो. मात्र यावर्षी आपल्याला मसावी शोधण्याची मूळ अवयव पद्धत शिकायची आहे. तर सर्वप्रथम आपण मागील वर्षी विभाजक पद्धतीने कशा पद्धतीने मसावी शोधत होतो त्याची आपण आधी थोडी रिव्हिजन करूया, आणि मग त्यानंतर यावर्षी आपल्याला जी मूळ अवयव पद्धत शिकायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. पहा, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर मागील वर्षी आपण मसावी विभाजक पद्धतीने शोधत होतो. उदाहरणार्थ, आपल्याला दोन संख्या दिल्या असतील 12 आणि 16, आणि या दोन संख्यांचा आपल्याला मसावी शोधायचा असेल तर आधी आपण 12चे विभाजक शोधायचो. 12चे विभाजक 1 2 3 4 6 12 म्हणजे 12ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. तसेच 16चे विभाजक 1 2 4 8 16 म्हणजे 16ला भाग जातील अशा सर्व संख्या. आणि मग हे 12चे विभाजक आणि 16चे विभाजकांमध्ये जे सामायिक विभाजक मिळाले, सामायिक विभाजक म्हणजे 1, त्यानंतर दुसरा सामायिक विभाजक 2, त्यानंतर पुढचा सामायिक विभाजक 4, त्यानंतर पुढे काही सामायिक विभाजक नाहीये. म्हणजे सामायिक विभाजक कोणते कोणते मिळाले? 1 2 4. या सामायिक विभाजकांमध्ये सर्वात मोठा जो सामायिक विभाजक असतो त्याला आपण मसावी म्हणतो. महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी. अशा पद्धतीने 12 व 16चा मसावी बरोबर 4 अशा प्रकारे आपण उत्तर लिहिता येतं. तर ही पद्धत आपण मसावी शोधण्याची मागील वर्षी शिकलो होतो. विभाजक पद्धत, दिलेल्या संख्यांचे विभाजक शोधायचे, त्यांचे सामायिक विभाजक शोधायचे, आणि सामायिक विभाजनामधील सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच मसावी. यावर्षी आपण ही पद्धत वापरणार नाहीयेत मसावी शोधण्यासाठी. यावर्षी आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी शोधणार आहोत. जसं की आपण सराव संच 11 मध्ये दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव शोधण्याचा सराव केला होता. तोच सराव आपल्याला या सराव संचामध्ये मूळ अवयव शोधण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर चला, यानंतर आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा शोधतात याबद्दल माहिती घेऊया. सराव संच 12 मध्ये आपल्याला मसावी शोधण्याचे जे उदाहरणं करायचे आहेत ते यावर्षी आपल्याला मूळ अवयव पद्धतीने मसावी शोधण्याची उदाहरणं करायची आहेत. आणि मूळ अवयव पद्धतीने मसावी शोधताना आपल्याला हे सूत्र वापरता येईल: मसावी बरोबर सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार. तर पहा, एक उदाहरण आपण सोडूया. 12 व 16 या दोन संख्या आपण घेतल्या, यांचे मूळ अवयव आपण शोधू. एक उभी रेषा, एक आडवी रेषा. पहिली संख्या 12, दुसरी संख्या 16. यांच्या आता आपण मूळ अवयव शोधूया. दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी आपल्याला सुरुवातीला अवयव मिळेल 2. 2ने 12ला आणि 16ला दोघांना भाग जाईल. बेसख 12, बेआठी 16. त्यानंतर 6 आणि 8. 6 आणि 8 या दोन्ही संख्यांना सुद्धा आपल्याला 2ने भाग देता येईल. बेत्रिक 6, बेचोक 8. आता 3 आणि 4, या 3 आणि 4चा सामायिक अवयव आपल्याला मिळणार नाही, सामायिक मूळ अवयव. म्हणजेच 12 व 16चे मूळ अवयव, सामायिक मूळ अवयव आपल्याला हे 2च मिळाले. 2 आणि 2 म्हणजेच मसावी बरोबर आपण सूत्र मी तुम्हाला काय सांगितलंय, मसावी बरोबर सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार. म्हणजे शेवटी आपल्याला 12 व 16चा मसावी शोधता येईल. 12 व 16चा मसावी बरोबर सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार म्हणजेच 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 उत्तर मिळेल 4. अशा प्रकारे 12 व 16चा मसावी मिळाला 4. तर या पद्धतीने आपल्याला यावर्षी मसावी शोधण्याची उदाहरणं करायची आहेत. मूळ अवयव पद्धतीने मसावी शोधणे. मसावीबद्दल आणखी काही गोष्टी आपण समजून घेतोय. नोट 1, दिलेल्या संख्यांचा एकही सामायिक मूळ अवयव नसेल तर दिलेल्या संख्यांचा मसावी 1 असतो. म्हणजे उदाहरणार्थ, दोन संख्या जर आपण विचारात घेतल्या 14 आणि 15, यांचे जर आपण अवयव शोधले, मूळ अवयव,
तर त्याच्यामध्ये एकही सामायिक मूळ अवयव आपल्याला मिळणार नाही. 14चे जर आपण अवयव शोधायला लागलो तर पहा 2ने भाग जाईल, बेसाठी 14 म्हणजे 14चे अवयव 2 आणि 7 येतील मूळ अवयव. 15चे जर आपण अवयव शोधायला लागलो तर 15ला 3ने भाग जाईल, 3 गुणिले 5 हे 15चे मूळ अवयव येतील. आता यांच्यामध्ये एकही सामायिक मूळ अवयव नाही आहे. मग अशा वेळेस जेव्हा दिलेल्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक मूळ अवयव नसतो तेव्हा त्या दोन संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो 14 व 15चा मसावी बरोबर 1, कारण त्या दिलेल्या संख्यांमध्ये एकही सामायिक मूळ अवयव नाही. आणि अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतात, असं आपण सराव संच 10 मध्ये समजून घेतलं होतं. ठीक आहे. तर कुठल्याही क्रमागत ज्या संख्या असतात त्या नेहमी सहमूळ संख्या असतात आणि क्रमागत संख्यांचा मसावी तर मग नेहमी 1च आपल्याला मिळेल. आणखी काही मुद्दे आपण समजून घेऊया. पहा पुढचा मुद्दा नोट क्रमांक 2. 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. म्हणजे दिलेल्या संख्या जर क्रमागत समसंख्या असतील तर त्यांचा मसावी आपण तोंडी सांगू शकतो. उदाहरणार्थ 10 आणि 12 या क्रमागत समसंख्या आहेत, तर अशा दोन संख्यांचा मसावी नेहमी किती असतो? 2 असतो. पहा यांचे जर आपण अवयव शोधले, मूळ अवयव, सुरुवातीची संख्या आहे 10, 10चे आपल्याला अवयव येतील 2 गुणिले 5 आणि दुसरी संख्या आहे 12, 12ला आपल्याला सुरुवातीला 2ने भाग देता येईल. म्हणजे पहा बेदोनी 4, 4 त्रिक 12 म्हणजे हे झाले 12चे अवयव. आता याच्यामध्ये जर आपण मसावी शोधायला लागलो तर मसावी म्हणजे सामायिक मूळ अवयवाचा गुणाकार असतो. याच्यामध्ये एकच सामायिक मूळ अवयव मिळाला 2, आणि म्हणून 10 व 12चा मसावी बरोबर किती मिळाला? मसावी बरोबर सामायिक मूळांचा गुणाकार, सामायिक मूळ एकच आला आणि म्हणून 10 व 12चा मसावी मिळाला 2. अशाच प्रकारे आपण नियम बनवलाय की 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. याचप्रमाणे आणखी एक मुद्दा समजून घेऊया विषम संख्यांसंदर्भात. नोट क्रमांक 3. 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. जसं क्रमागत समसंख्यांचा मसावी आपण पाहिलं 2 असतो, त्याचप्रमाणे जर क्रमागत विषम संख्या असतील तर त्यांचा मसावी नेहमी 1 असतो. उदाहरणार्थ 15 आणि 17 या क्रमागत विषम संख्या आहेत, त्यांचा जर आपण मसावी शोधला तो ते नेहमी आपल्याला 1 मिळेल, कारण यामध्ये एकही आपल्याला सामायिक मूळ अवयव मिळणार नाही. आपण जर 15चे अवयव शोधले तर 15चे अवयव येतील 3 गुणिले 5, 3 5 15, आणि जर 17चे आपण अवयव शोधायला लागलो तर 17चे अवयव पडणारच नाहीत. 17चा अवयव मूळ अवयव फक्त एकच येईल 17, आणि मग या अवयवांमध्ये एकही सामायिक अवयव नाही आहे, आणि म्हणून आपल्याला यांचा मसावी लिहिता येईल. 15 व 17चा मसावी बरोबर किती लिहिता येईल? 1. तर अशा प्रकारे जर 2 क्रमागत विषम संख्या असतील तर त्यांचा मसावी नेहमी 1 असतो. तर अशा प्रकारे मसावीबद्दल आपण सर्व गोष्टी समजून घेतल्या, पण विशेष करून आपल्याला यावर्षी मूळ अवयव पद्धतीने मसावी शोधणे याच पद्धतीचा जास्त उपयोग करायचा आहे. तर चला यानंतर सराव संच 12चा प्रश्न क्रमांक 1 सोडवायला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, सराव संच 12 मध्ये प्रश्न 1 आहे मसावी काढा, आणि या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 10 उदाहरणं सोडवायची आहेत. त्यापैकी उदाहरण क्रमांक 1 करूया. पहा प्रश्न 1 मधील मी 3 उदाहरणं सोडवण्यासाठी घेतले आहेत. त्यातील पहिलं उदाहरण आहे 25, 40 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर चला उत्तर लिहूया. मूळ अवयव पद्धतीने आपण मसावी शोधत आहोत. एक उभी रेषा, एक आडवी रेषा, पहिली संख्या 25, दुसरी संख्या 40. या दोन्ही संख्यांच्या आपण उभ्या पद्धतीने एकत्र सामायिक अवयव शोधणार आहोत. दोन्ही संख्यांना आपल्याला 5ने भाग देता येईल. 5 वजा 25, 5 8 40. आता पुढे 5 आणि 8चा कुठलाही सामायिक अवयव मिळणार नाही, म्हणजे 25 आणि 40चा आपल्याला फक्त एकच सामायिक अवयव मिळाला 5, आणि म्हणून 25 व 40चा मसावी बरोबर 5. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. इथे एकच सामायिक अवयव मिळाला म्हणजे 5 हा दोन्ही संख्यांचा मसावी. यानंतर उदाहरण क्रमांक 2 करूया. उदाहरण 2 मध्ये आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत 56 आणि 32. दुसरे उदाहरण 56 आणि 32चा मसावी शोधूया. उदाहरण क्रमांक 2
दिलेल्या संख्या 56, 32. आन्सर एक उभी रेषा, आडवी रेषा, पहिली संख्या 56, दुसरी संख्या 32. पहा या दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला इथे 2 मिळेल. 56ला पण 2 ने भाग जाईल, 32ला पण 2 ने भाग जाईल. म्हणजे पहिला सामायिक अवयव मिळाला 2. बे दोन्ही 4, एक उरला 16 झाले, बे आठी 16. 32ला पण 2 ने भाग देऊया, बे एक बे, एक उरला 12 झाले, बे सक 12. पुढे संख्या आपल्याला 28 आणि 16 मिळाल्या. या दोन्ही संख्यांना सुद्धा आपल्याला 2 ने भाग देता येईल. बे एक बे, बे चोक 8, बे आठी 16. पुढे दोन संख्या आपल्याला 14 आणि 8 मिळाल्या. या दोन्ही संख्यांना सुद्धा आपल्याला 2 ने भाग देता येईल. बे साती 14, बे चोक 8. आता पुढे 7 आणि 4 या संख्या मिळाल्या. या दोन्ही संख्यांचा कुठलाही सामायिक अवयव आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच 56 आणि 32चा मसावी शोधण्यासाठी आपल्याला या 2 गुणिले 2 गुणिले 2चा गुणाकार करावा लागेल. आणि म्हणून उत्तर 56 व 32 चा मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजेच उत्तर आलं बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 3 करूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 संख्या दिल्या आहेत, 40, 60 आणि 75. या 3 संख्यांचे सुद्धा आपण सामायिक अवयव शोधू आणि त्यांचा मसावी शोधू. उदाहरण क्रमांक 3 दिलेल्या संख्या 40, 60, 75. उत्तर उभ्या पद्धतीने आपण सामायिक अवयव शोधू. पहिली संख्या 40, दुसरी संख्या 60 आणि तिसरी संख्या 75. पहा या तिन्ही संख्यांचा आपल्याला सामायिक अवयव 5 मिळू शकेल. एकक स्थानी इथे 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो, इथे पण 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो, इथे एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो. 5ची विभाज्यता कसोटी आपण शिकलेली आहे. म्हणजे या सर्व संख्यांना 5 ने भाग जातो. 5 8 40, इथे 5 एक 5, एक उरला 10 झाले, 5 दोन्ही 10. 75ला पण 5 ने भाग देऊया. 5 एक 5, 2 उरले 25 झाले, 5 वजा 25. ठीक आहे. आता या तिन्ही संख्यांचा कुठलाही सामायिक अवयव आपल्याला मिळणार नाही. पहा 8ला आणि 12ला 2 ने भाग जाईल, परंतु 15ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. त्यानंतर 12 आणि 15ला 3 ने भाग जाईल, परंतु 8ला भाग जाणार नाही 3 ने, म्हणजे 3 हा सुद्धा सामायिक अवयव नाही. त्यानंतर फक्त 15ला 5 ने भाग जाईल, परंतु या दोन संख्यांना 5 ने भाग जाणार नाही, म्हणजे 5 सुद्धा सामायिक अवयव नाही. आणि पुढे 2 3 5 नंतर सुद्धा कुठलाच अवयव आपल्याला सामायिक अवयव मिळणार नाही. म्हणजे 40 60 आणि 75 मध्ये फक्त एकच सामायिक अवयव मिळाला 5. आणि म्हणून 40 60 व 75 यांचा मसावी आपल्याला मिळेल 5. आणि म्हणून आपल्याला उत्तर लिहिता येईल 40 60, 75 यांचा मसावी बरोबर 5. एकच सामायिक अवयव मिळाला आणि म्हणून मसावी बरोबर 5. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 4 करूया. पहा उदाहरण क्रमांक 4 आहे 16 आणि 27. या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. पहा यांचं थोडं आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल 16ला 2 ने भाग जातो, पण 27ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. 27ला 3 ने भाग जातो, परंतु 16ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे 3 पण सामायिक अवयव मिळणार नाही. आणि दोन्ही संख्यांना 5 ने भाग जात नाही, म्हणजे 2 3 5 यापैकी कुठलाच सामायिक अवयव या दोन्ही संख्यांचा मिळणार नाही. अशा वेळेस आपण दोन्ही संख्यांचे स्वतंत्र सेपरेट अवयव शोधूया आणि सामायिक अवयव मिळतो का ते पाहूया. सुरुवातीला 16चे अवयव आपण शोधूया. 16ला 2 ने भाग जातो, बे आठी 16, बे चोक 8, बे दोन्ही 4 आणि 2 एक 2. 16चे अवयव आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यानंतर 27चे अवयव शोधूया.
27ला सुरुवातीला आपल्याला 3ने भाग देता येईल. 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. 27चे अवयव आले 3 गुणिले 3 गुणिले 3. जर आपण या अवयवांचं निरीक्षण केलं तर एकही सामायिक अवयव नाही आहे. आणि मग जेव्हा दोन संख्यांमध्ये एकही सामायिक मूळ अवयव नसतो तेव्हा अशा संख्या सहमूळ संख्या असतात आणि अशा संख्यांचा मसावी आपल्याला 1 मिळतो. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला या अवयवांचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की 16 व 27 या सहमूळ संख्या आहेत. कारण या दोन्ही संख्यांमध्ये एकही सामायिक मूळ अवयव नाही आहे. फक्त हाच एक सामायिक अवयव आहे आणि म्हणून या सहमूळ संख्या आहेत आणि अशा संख्यांचा मसावी 1 असतो. आणि म्हणून 16 व 27 चा मसावी बरोबर 1. ठीक आहे. हे झालं उदाहरण क्रमांक 4. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 5 करूया. उदाहरण 5 मध्ये आपल्याला 3 संख्या दिल्या आहेत, 18, 32 आणि 48. या 3 संख्यांचा मसावी शोधूया. उदाहरण क्रमांक 5 दिलेल्या संख्या 18, 32 आणि 48. उत्तर. दिलेल्या संख्यांचा आधी आपण निरीक्षण करूया. एखादा सामायिक अवयव मिळेल का याचा अंदाज लावूया. पहा, 18ला सुद्धा 2ने भाग जाईल, 32लाही 2ने भाग जाईल, 48लाही 2ने भाग जाईल. म्हणजे आपल्याला 2 तर निश्चित सामायिक अवयव मिळणार आहे आणि म्हणून यांचे आपण अवयव एकत्र शोधूया. पहिली संख्या 18, दुसरी संख्या 32, तिसरी संख्या 48. तिन्ही संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला 1 मिळालेला आहे. 2 बे 9 18, बे 1 बे, 1 उरला, 12 झाले, बे 6 12, पुढे बे 2 4 आणि बे 4 8. आता पुढे या तिन्ही संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला मिळतो का पाहूया. पहा, 16 आणि 24ला आपल्याला 2ने भाग देता येईल, पण 9ला 2ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. त्यानंतर 9ला आणि 24ला आपल्याला 3ने भाग देता येईल, परंतु 16ला 3ने भाग जाणार नाही, म्हणजे 3 हा सुद्धा सामायिक अवयव नाही. आणि या कुठल्या संख्येला 5ने भाग जाणार नाही, म्हणजे यानंतर पुढे आपल्याला कुठलाही सामायिक अवयव मिळणार नाही. ओके. म्हणजे या तिन्ही संख्यांमध्ये फक्त एकच मूळ अवयव मिळाला आपल्याला, सामायिक मूळ अवयव 2. आणि म्हणून या तिन्ही संख्यांचा आपल्याला मसावी मिळेल 2. आणि म्हणून उत्तर 18, 32 व 48 यांचा मसावी बरोबर एकच सामायिक मूळ अवयव मिळाला आणि म्हणून मसावी बरोबर 2. ठीक आहे. कारण मसावी म्हणजे सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार असतो. यानंतर पुढील उदाहरण करूया. उदाहरण क्रमांक 6. यामध्ये आपल्याला 2 संख्या दिल्या आहेत, 105 आणि 154. या दोन्ही संख्यांचे सामायिक अवयव मिळतात का ते पाहूया आणि मसावी काढूया. दिलेल्या संख्या 105, 154. आन्सर. आधी निरीक्षण करूया. दोन्ही संख्यांचा सामायिक आपल्याला अवयव मिळेल का. 154ला 2ने भाग जाईल, परंतु 105ला 2ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. त्यानंतर 105ला 3ने भाग जाईल, अंकांची बेरीज 6 येते, म्हणजे 3ने भाग जाईल, परंतु इथे अंकांची बेरीज 10 येते, म्हणजे 3ने भाग जाणार नाही, म्हणजे 3 हा सुद्धा सामायिक अवयव नाही. आणि 154ला 5ने भाग जाणार नाही, म्हणजे 5 हा सुद्धा सामायिक अवयव नाही. म्हणजे 2, 3, 5 यापैकी कुठला सामायिक अवयव आपल्याला मिळत नाहीये. अशा वेळेस आपण दोन्ही संख्यांचे सेपरेट अवयव शोधू आणि एखादा सामायिक अवयव मिळतो का ते पाहू. पहिली संख्या आहे 105. याला सुरुवातीला आपल्याला 5ने निश्चित भाग देता येईल. एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5ने भाग जाईल. 5 2 10 आणि 5 1 5. पुढे 21ला 3ने भाग देता येईल, 3 7 21. आणि पुढे 7ने भाग देता येईल, 7 1 7. म्हणजे 105चे अवयव आले 5 3 आणि 7. आता दुसरी संख्या 154.
154चे अवयव शोधूया. 154ला 2 ने भाग देता येईल. बे 7 14, 1 उरला, बे 7 14. पुढे 77. 77ला 7 ने निश्चित भाग जाईल. 7 1 7, 7 1 7. आणि 11ला 11 ने भाग जाईल. 11 1 11. दोन्ही संख्यांचे जर आपण अवयव पाहिले तर त्यामध्ये एक सामायिक अवयव आपल्याला मिळालेला आहे. 7 हा सामायिक अवयव आपल्याला मिळालेला आहे. राईट. आणि म्हणून मसावी बरोबर आधी आपण इथे सामायिक अवयव लिहूया. सामायिक अवयव फक्त आपल्याला एकच मिळालेला आहे 7. आणि म्हणून 105 व 154चा मसावी 105 व 154चा मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव एकच आहे आणि म्हणून मसावी बरोबर 7. ठीक आहे. हे झालं आपलं उदाहरण क्रमांक 6. यानंतर उदाहरण क्रमांक 7 करूया. चला विद्यार्थ्यांनो, आता उदाहरण क्रमांक 7 करूया. उदाहरण 7 मध्ये आपल्याला 3 संख्या दिल्या आहेत. 42, 45 आणि 48. पहा, यांचा आपल्याला सामायिक अवयव मिळतो का याचा आपण आधी एक अंदाज बांधूया. 42 आणि 48 या दोन संख्यांना आपल्याला 2 ने भाग देता येईल, परंतु 45ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. 3 बद्दल विचार करूया. 42ला 3 ने भाग जाईल, अंकांची बेरीज 6 येते. 45ला सुद्धा 3 ने भाग जाईल, अंकांची बेरीज 9 येते. 48च्या अंकाची बेरीज 12 येते, म्हणजे 48ला सुद्धा 3 ने भाग जाईल. म्हणजे या सर्व संख्यांना 3 ने भाग जाईल, म्हणजे सुरुवातीला आपल्याला 3 हा सामायिक अवयव मिळाला. एक अवयव सामायिक अवयव आपल्याला मिळतोय आणि म्हणून यांचे आपण एकत्र पद्धतीने अवयव शोधूया. पहिली संख्या 42, दुसरी संख्या 45 आणि तिसरी संख्या 48. पहिला सामायिक अवयव आपल्याला 3 मिळाला आहे. 3 ने भाग देऊया प्रत्येक संख्येला. 3 1 3, 1 उरला, 12 झाले. 3 चौक 12. पुढे 45ला भाग देऊया. 3 1 3, 1 उरला, 15 झाले. 3 5 15. 48ला भागूया. 3 1 3, 1 उरला, 18 झाले. 3 6 18. ठीक आहे. यानंतर 14 15 16 या क्रमवार संख्या आहेत आणि अशा संख्यांचा कुठलाही सामायिक मूळ अवयव नसतो. क्रमवार संख्यांमध्ये सामायिक मूळ अवयव नसतो, म्हणजे यांचा कुठलाही पुढे सामायिक मूळ अवयव आपल्याला मिळणार नाही. म्हणजे 42 45 आणि 48 मध्ये फक्त आपल्याला एकच सामायिक मूळ अवयव मिळाला 3, आणि म्हणून या तिघ संख्यांचा मसावी मिळेल 3. आणि म्हणून उत्तर लिहूया. 42, 45 व 48 यांचा मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव एकच आहे आणि म्हणून मसावी बरोबर 3. त्यानंतर उदाहरण क्रमांक 8 करूया. उदाहरण क्रमांक 8 मध्ये पण आपल्याला 3 संख्या दिल्या आहेत. 57 75 102. उदाहरण क्रमांक 8 दिलेल्या संख्या 57 75 102. उत्तर. सर्वप्रथम या तिन्ही संख्यांचा एखादा सामायिक अवयव मिळेल का याचा आपण अंदाज बांधूया. पहा, 102ला आपल्याला 2 ने भाग देता येईल, परंतु या पहिल्या 2 संख्यांना 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. त्यानंतर 3चा विचार करूया. इथे 57 मध्ये अंकांची बेरीज 7 आणि 5 12, म्हणजे 3 ने भाग जाईल. 75 मध्ये 7 आणि 5 12, म्हणजे 3 ने भाग जाईल. 102 मध्ये अंकांची बेरीज 3, म्हणजे 3 ने भाग जाईल. म्हणजे तिन्ही संख्यांना 3 ने भाग जातो, म्हणजे 3 हा सामायिक अवयव मिळाला. उभी रेषा, आडवी रेषा. पहिली संख्या 57, दुसरी संख्या 75, तिसरी संख्या 102. सर्व संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला 3 मिळालाय. 3 ने भाग देऊया. 3 1 3, 2 उरले, 27 झाले. 3 9 27.
पुढे 75ला 3 दोन्ही 6, 1 उरला, 15 झाले, 3 पाचे 15. पुढे 102ला भागूया. 3 त्रिक 9, 1 उरला, 12 झाले, 3 चौक 12. ठीक आहे. यानंतर 19, 25 आणि 34ला कुठलाही सामायिक अवयव आपल्याला मिळणार नाही. 34ला 2ने भाग जातो, या दोन संख्यांना 2ने भाग जात नाही. त्यानंतर 3ने कुठल्याच संख्येला भाग जाणार नाही आणि 5ने फक्त 25ला भाग जातो. म्हणजे 2, 3, 5 पैकी कुठलाच आपल्याला सामायिक अवयव मिळत नाहीये. आणि ही मूळ संख्या आहे 19, म्हणजे हिला फक्त 19नेच भाग जाईल आणि या दोन संख्यांना 19ने भाग जाणार नाही. म्हणजे 19 सुद्धा मूळ अवयव, सामायिक मूळ अवयव नाहीये. म्हणजे यापुढे कुठलाही आपल्याला सामायिक मूळ अवयव मिळणार नाही. म्हणजे फक्त एकच सामायिक मूळ अवयव मिळाला 3, आणि म्हणून या दिलेल्या तिन्ही संख्यांचा मसावी मिळेल 3. उत्तर लिहूया. 57, 75 व 102 यांचा मसावी बरोबर 3. ठीक आहे. हे झालं उदाहरण क्रमांक 8. यानंतर उदाहरण क्रमांक 9 करूया. विद्यार्थ्यांनो, चला आता उदाहरण क्रमांक 9 करूया. उदाहरण 9 मध्ये आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत, 56 आणि 57. 56 आणि 57 या क्रमवार संख्या आहेत आणि क्रमवार संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात. म्हणजे त्यामध्ये फक्त हाच एक सामायिक अवयव असतो आणि म्हणून अशा क्रमवार असलेल्या सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. आणि म्हणून इथे आपल्याला अवयव पाडण्याची सुद्धा गरज नाहीये. आपल्याला निरीक्षणाने सांगता येतं या क्रमवार संख्या आहेत म्हणजे यांचा मसावी 1 येणार आहे. तर आपण उत्तर लिहूया. 56 व 57 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत. कुठल्याही क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात आणि म्हणून या सहमूळ संख्या आहेत आणि म्हणून 56 व 57चा मसावी बरोबर 1. कुठल्याही सहमूळ संख्यांमध्ये फक्त हाच सामायिक अवयव असतो आणि म्हणून सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 येतो. हे झालं उदाहरण क्रमांक 9. यानंतर शेवटचं उदाहरण, प्रश्न पहिल्यातलं शेवटचं उदाहरण, 10वं उदाहरण करूया. उदाहरण क्रमांक 10 मध्ये आपल्याला 3 संख्या दिल्या आहेत, 777, 315, 588. उत्तर पहा, या तिन्ही संख्यांचा एखादा सामायिक अवयव मिळतो का ते पाहूया. यामध्ये फक्त 588ला 2ने भाग जाईल. या दोन्ही संख्यांना 2ने भाग जाणार नाही. या विषम संख्या आहेत म्हणजे 2 हा सामायिक अवयव नाही. त्यानंतर अंकांची बेरीज केली तर 7, 7, 7, 21 म्हणजे या संख्येला 3ने भाग जाईल. इथे अंकांची बेरीज 5 आणि 1, 6 आणि 3, 9. अंकांची बेरीज 9 येते म्हणजे याला पण 3ने भाग जाईल. इथे 8 आणि 8, 16, 16 आणि 5, 21 या संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. म्हणजे या तिन्ही संख्यांचा आपल्याला 3 हा सामायिक अवयव मिळतोय. तर या तिन्ही संख्यांना आपण सुरुवातीला 3ने भागूया. पहिली संख्या 777, दुसरी संख्या 315 आणि तिसरी संख्या 588. आपल्या निरीक्षणानुसार या तिन्ही संख्यांचा सामायिक अवयव आपल्याला मिळालेला आहे 3. 3ने भागूया. 3 दोन्ही 6, 1 उरला, 17 झाले, 3 पाचे 15, 2 उरले, 27 झाले, 3 9 27. त्यानंतर पुढे 315ला 3ने भागूया. 3 1 3. आता 1ला भाग जाणार नाही, 15ला भागायचे. अशा वेळेस आधी आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागतो आणि नंतर 3 पाचे 15. पुढे 3 1 3, 2 उरले, 28 झाले, 3 9 27, 1 उरला, 18 झाले, 3 6 18. ठीक आहे. पुढच्या संख्या मिळाल्या 259, 105, 196. यामध्ये पहा सामायिक अवयव शोधायचा प्रयत्न करू. 196ला फक्त 2ने भाग जाईल. या दोन्ही संख्यांना 2ने भाग जाणार नाही म्हणजे 2 सामायिक अवयव नाही. त्यानंतर
अंकांची बेरीज करू. 9 5 14, 14 2 16, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही, म्हणजे 3 हा सामायिक अवयव नाही. नंतर 5ने फक्त 105लाच भाग जाईल. या दोन संख्यांना 5ने भाग जाणार नाही, म्हणजे 2 3 5 यापैकी कुठला सामायिक अवयव नाही. त्यानंतर एखादी मूळ संख्या सामायिक अवयव मिळते का पाहूया. 5 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असते? 7. मग 7ने भाग जातो का पाहूया. 7ने जर आपण 259ला भागितलं तर इथे 7 त्रिक 21 करावं लागेल. उरतील 4, 49 झाले. 7 7 49, म्हणजे या संख्येला 7ने भाग जातोय. पुढच्या संख्येला बघूया 7ने भाग जातो का. इथे आधी 7 1 7 करावं लागेल. 3 उरतील, 35 होतील. 7 5 35, म्हणजे 105ला सुद्धा आपल्याला 7ने भाग जाईल. आता 196ला बघूया. इथे आपल्याला सुरुवातीला 19ला भागावं लागेल. 7 2 14, 19 मधून 14 गेले, 5 उरतील, म्हणजे इथे 56 होतील. आणि 7 8 56 होतात, म्हणजे या संख्येला सुद्धा 7ने भाग जातोय. म्हणजे या सर्व संख्यांचा एक सामायिक अवयव आपल्याला मिळाला 7. 7ने भाग देऊ. 7 त्रिक 21, 25 मधून 21 गेल्यावर उरले 4, 49 झाले. 7 7 49. पुढे 105ला भागू. 7 1 7, 3 उरले, 35 झाले. 7 5 35. पुढे 196ला 7ने भागू. 7 2 14, 19 मधून 14 गेले, किती उरले? 5, 56 झाले. 7 8 56. त्यानंतर पहा, आता ही 37 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 37ला फक्त 37नेच भाग देता येईल. आणि या उरलेल्या दोन संख्यांना 37ने भाग जाईल का? नाही. म्हणजे यानंतर पुढे कुठलाही आपल्याला सामायिक अवयव मिळणार नाही. दिलेल्या 3 संख्यांचे फक्त 2 सामायिक अवयव मिळाले, 3 आणि 7. आणि म्हणून या सामायिक अवयवांचा गुणाकार करून आपल्याला दिलेल्या 3 संख्याचा मसावी मिळेल. आणि म्हणून 777, 315 व 588 यांचा मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव आहेत 3 आणि 7. 3 आणि 7चा गुणाकार बरोबर 21, म्हणजेच दिलेल्या 3 संख्यांचा मसावी मिळाला 21. ठीक आहे. यासोबतच सराव संच 12 मधील आपला प्रश्न 1 पूर्ण झाला, ज्यामध्ये आपण दिलेल्या संख्यांचा मसावी शोधण्याचे उदाहरण केले आणि त्यामध्ये मूळ अवयव पद्धत आपण उपयोगात आणली. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 12 मधील प्रश्न क्रमांक 2 सोडूया. ठीक आहे. थँक्यू.